गोवा फॉरवर्ड ब्लॉक डिक्लेअर जाल्लो आसा. आयज नवीन ब्लॉक डिक्लेअर करीत असताना एक नवीन टीम, नवीन ऊर्जा मांद्रे मतदारसंघात तुमच्या फुडें दिसता. आणि त्या अनुषंगान येणारा जो कालखंड असा त्या येणाऱ्या काळात मांद्रे ब्लॉक वुमन्स विंग गोवा फॉरवर्डाची तुमकां दिसतली. मांद्रे ब्लॉक यूथ विंग तुमच्या फुड्यान दिसतली. काम अजून बूथ लेवलाचेर चालू असा. फाटली 5 वर्सां जाली. आमचो नवीन ब्लॉक यशस्वीरित्या म्हाका खात्री आसा काम पार पाडटले. आणि वुमन विंग आणि यूथ विंग आमची जाल्या उपरांत आमी मांद्रे मतदारसंघाच्या 48 बुथांचेर व्यवस्थितरित्या बूथ स्ट्रेंथनिंगाचे काम चालू करतले. तुमकां सगळ्यांक खबर आसतली निवडणूक ही 2027 आसा आणि खूब कडेन कॉन्ट्रोवर्सी चल्ल्या ती 2026च्या एंडिंगाकूय जावं शकता. आणि जो लोकांचो प्रतिसाद आमकां मांद्रे मतदारसंघात मेळटा की लोकांक नवीन पर्याय जाय आणि मांद्रे मतदारसंघाचे आमचे नेतृत्व आणि गोंयचे आमचे नेतृत्व विजय सरदेसाय हे लोकांक नवीन पर्याय दिवपाक सक्षम आसा. आणि त्या दृश्टीन लोकांच्या हितार्थ ह्यान फुडें बूथ लेवलाचेर संपूर्ण गोंयभर काम करून आमी लोकांक एक नवी दिशा दितले आणि राजकारणाक नवी दिशा दिवपाचें काम करतले. देव बरें करूं. मागता आमचे बांधवांचे आणि बहिणींचे स्वागत. गोवा फॉरवर्ड पार्टी मांद्रे ब्लॉक कमिटी ही अशा प्रकारे आसा. जनरल सेक्रेटरी नंदकुमार नांजी, वायस प्रेसिडेंट सिद्धेश नायक, वायस प्रेसिडेंट परेश तळकर, वायस प्रेसिडेंट सर्वेश वांगणकर, वायस प्रेसिडेंट हनुमंत बांदेकर, वायस प्रेसिडेंट शिल्पा मामत. ट्रेजरर जावन आसा अनिकेत केरकर, जॉइंट ट्रेजरर शेखर पार्सेकर, सेक्रेटरी रुपेश माज्जी, जॉइंट सेक्रेटरी सचिन शेडगावकर, जॉइंट सेक्रेटरी मॉविन नरोना, जॉइंट सेक्रेटरी प्रवीण कलंगुटकर. ऑर्गनायझिंग सेक्रेटरी जावन आसा गोवर्धन दामाजी, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी अरुण पार्सेकर आणि ऑर्गनायझिंग सेक्रेटरी यशवंत नार्वेकर. एक्झिक्युटिव्ह मेंबर्स फ्रांसिस फर्नांडीस, महादेव गावडे, रायन डिसोजा, दिनेश नार्वेकर, सेड्रिक रॉड्रिगीज, शशिकांत अडफळकर, योगेश दाभोलकर, विना शेडगावकर, एना मारिया डिसोजा, दीप सावंत, महेश कामी, जयदेव बगळी, प्रशांत पार्सेकर, रवी पोळजी, शांताराम गवंडी, जगदीश लाड, संतोष गवंडी, दशरथ बिसाजी, मनोज हरमलकर, समीर नाईक, एलेक्स डिसोजा, रामा बायक, संदीप कांबळी, जोसेफ डिसोजा, श्रीकांत वाडजी, आकर दाभाळे, केवन डिसोजा आणि निलेश कलंगुटकर. चे अध्यक्ष श्री विजय सरदेसाय आणि आमचे उत्तर गोवा अध्यक्ष श्री दीपक कंगुटकर यांच्यानी माझे जो विश्वास दाखयला आणि परत एक फावट म्हाका मांद्रे ब्लॉक कमिटीचो अध्यक्ष म्हणून ज्यांची माझ्यावर जबाबदारी दिल्या ती मी यशस्वीरित्या पूर्ण करतले. आता रिक्वेस्ट करता आमचो ट्रेजरर अनिकेत केरकर यांनी फुडलो विषय मांडपाचो. तुमच्या सगळ्यांच्या साक्षी गोवा फॉरवर्ड पार्टी मांद्रे यांच्या आयच्या पत्रकार परिषदेक हांव सगळ्या पत्रकार भाव आणि पत्रकार भयणीचें स्वागत करता. आयची ही पत्रकार परिशद जे गेल्या म्हयन्यान आमी सगळ्या ब्लॉकांचे कमिटीज डिझॉल्व केल्ल्यो. गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रेसिडेंट बा विजय सरदेसाय यांच्यांनी हे पणजेच्या कार्यालयासून डिक्लेअर केल्ले आणि त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या मतदारसंघांसून आम्ही अध्यक्ष डिक्लेअर केल्ले. आज मांद्रे ब्लॉक म्हणून हांव हांगासरलो आज मांद्रेचो ब्लॉक प्रेसिडेंट डिक्लेअर करता
तशीच तेंच्या बरोबर जी इतर कमिटी आसा तीही डिक्लेअर जातली. पयल्या सुवातीर जे नांव आमचे गोवा प्रदेश प्रेसिडेंट विजय बाब सरदेसाय यांच्यानी डिक्लेअर केल्लें ते राम नागवेकर. जो राम नागवेकर हो फाटल्या वेळारूय मांद्रे ब्लॉकाचो अध्यक्ष आसलो. परतूय तेंचेर ही जबाबदारी येवन पडल्या. म्हाका खात्री आसा ते जबाबदारी हे योग्य रित्या पार पाडटले आनी फुडली गोवा फॉरवर्ड पार्टीची मांद्रेची धुरा ही तेंच्या खांद्यार घेवन ते सगळ्या वांगड्यांक घेवन हे काम फुडें व्हरतले. हांव पयल्या सुवातीर राम नागवेकाराक डिक्लेअर करीत आसतना हांव मागता आमचे इतर ब्लॉकाचे मेंबर्स आसात वयर तेंचे कडेन ह्या रामाचें स्वागत करया आनी रामाक फुडली आपली कमिटी जी आसा मांद्रेची डिक्लेअर करची. गोवा फॉरवर्ड पार्टी ही ह्या मतदारसंघान नवखी आसली तरी सुद्दां आमी आमचे परीन सगळे प्रयत्न केले. राजकीय समीकरणां कशी असतात की निवडणूक मागीर कोण कोण कंटेस्ट करता शेवटच्या शेणाक तेचेर डिपेंड आसता. पण आमी अलायन्सान आसले. अलायन्सान आसतना सुद्दां आमी बरोबर काम केलां. पण ज्या पद्दतीन आमकां मतां मेळपाक जाय आसली ती मतां तितली मेळ्ळी ना. सॅटिस्फॅक्टरी मतां मेळ्ळी ना. पण आमी थांबले ना. ती मतां कमी आसली म्हणून आमी खंयच आमचें मनोबल खचलें ना. आमी नेक्स्ट डे ऑनवर्ड्स आमी काम करपाक स्टार्ट केलां आनी तेच्या नंतर टील डेट आमी कशा ना कशा खंयच्या ना खंयच्या तरी प्लॅटफॉर्माचेर आमी गोवा फॉरवर्ड म्हणून आमी काम आमचें चालू आसा. सोशल आसात, पॉलिटिकल आसात, सगळ्या बाबतींत आमी खंय ना खंय तरी गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून आमचें काम हें कायम चालू आसा. तेच्या नंतर हांवें जो आतां सगळो विशय मांडला, बदल केन्ना घडटा? बदल हो मतदार घडयता आनी मतदाराक जेन्ना समाधानकारक जेन्ना कामां मेळनात तेन्नाच मतदार बदल घडयता. प्रश्न इतलोच आसा की आदले सारकी परिस्थिती आतां ना. आदी पेडणे मतदारसंघान किंवा मांद्रे मतदारसंघान दोनच बलाढ्य पक्ष आसले, काँग्रेस आनी MGP. आनी त्या वेळाचो काळ वेगळो आसलो, आतांचो काळ वेगळो आसा. आतां लोक मातशे आदल्या सारके चड वोकल नात. लोक रावतात हे शेवटच्या क्षणाक. पण लोक जो कनेक्ट जाता आमचे कडेन, आमी जे ग्रासरूट लेवलाचेर आमचो कनेक्टूच हो जमनीचेर आसा आनी जो कनेक्ट जाता त्या कनेक्टासून आमकां पूर्ण पाठिंबो मेळटा की दीपक तूं फाटीं सरप ना. हें इलेक्शन हें जातलें हें मॉरल ग्रावंड्साचेर जातलें, मॉरलिटीचेर जातलें. आमकां खऱ्या अर्थान मांद्र्याक जर कितें जाय जाल्यार ह्यो ज्यो ग्रावंड कनेक्ट ज्यो गोश्टी ज्यो जायनात त्यो गोश्टी जावपाक जाय. आमकां ते व्हडले ट्रेलर नाका म्हणून. कारण हांगासरलो मनीस आसा हो मध्यमवर्गीय न्हू, सारको सगळ्या स्तराचेर काम करणारो मनीस आसा. मॅक्झिमम हांगासर मांद्रे मतदारसंघात शेतकरी कुटुंबातले काम आसात. मॅक्झिमम हांगासरले लोक आसात हे कोस्टल बेल्टाचे लोक आसात हे ट्युरिझम ओरिएंटेड धंद्यांचेर आसात, जेंचे शेकांची आज अडचणी आसात, जेंचे अनेक जाणांचेर सारके टांगच्यो तलवारी दवरल्या धर्माला गिरकार वाड्यार वचून पयशे जाल्यार CR भूत दाखयला, पोल्युशन कंट्रोलाचे भूत दाखयला. आनी हांगासरलो मांद्रे मतदारसंघातलो जो मतदार आसा हो ह्या सगळ्या गोष्टीक विटलेलो आसा. फक्त वोकल जायना कारण विंडिक्टिव्ह प्रकाराचें राजकारण जाता. आनी विंडिक्टिव्ह राजकारण जाता कारण तेंचे कडेन संख्या सुबेज आसा म्हणून. आनी त्याच्या मुळे हांगासरलो मनीस आसा तो डायरेक्ट हेडोन घेवपाक तयार जायना. आमी तें शिवधनुश्य उखल्लेलें आतांच न्हू, आमच्या पॉलिटिकल करियरूच जे 25 वर्सां पयलीं स्टार्ट जाला जे पेडणे मतदारसंघांतसून तें तशेंच जाल्लें की ज्याच्या अगेन्स्ट आमी काम सुरू केल्लें तो हांगासरलो आमदार सत्तेन आसलो. तेंचीच केंद्रान सत्ता आसली. मोठ्या बलाढ्य नेतृत्वाच्या अगेन्स्ट आमी झगडल्या. त्याच्यामुळे आमकां ह्या सगळ्या गोष्टींचो आमकां फरक पडना, गोवा फॉरवर्डाक फरक पडना. आमची टीम आसा ही तशी सक्षम आसा. सो फक्त कशें आमी मतदारांचेर आमी ते लादू शकना. आमी तांकां सेफ झोनान दवरून आमी काम करता. पण आमचे कडेन कनेक्ट जो आसा त्या कनेक्टार म्हाका खात्री आसा की बदल हो निश्चिंत घडटलो. सध्या अलायन्स जातले तुमचे तर कोण कॅन्डिडेट आसा? आनी आतां पर्यंत आमी जर मांद्रे मतदारसंघात पळयले राजकीय पक्षाचे जे कॅन्डिडेट दिता, केवळ संगीता परब ही एकमेव लेडीज दिली. लेडिसांक खातीर तुमचो कितें प्राधान्य आसतलो काय तूं कॅन्डिडेट आसतलो फुडलो? आयच्या घडीक ज्या पद्दतीन आमी गोवा फॉरवर्ड पार्टीचें काम फुडें घेवन वयता ही गेली 6 वर्सां जालीं. फाटल्या 2022 हांवें गोवा फॉरवर्ड पार्टी आनी काँग्रेस अलायन्स म्हणून इलेक्शन कंटेस्ट केलां. त्याच्या नंतर पूर्ण 6 वर्सां आमी आमच्या लेवली प्रमाणे आमी ह्या मतदारसंघात काम केलां. आज
निवडणूक सादारण 6 म्हयन्याचेर तिकले अशें आमकां वावगे ठरचें ना. अशा वेळाचेर आमी जर उमेदवार बदलपाक गेले जाल्यार थोडो फार तेचो त्रास जावंक शकता. आतां महिलांक लागून जें रिजर्वेशन आसा त्या रिजर्वेशनांसून आज ना फाल्यां आमकां जें रिजर्वेशन मेळटलें तेतूर महिला आसपाक जायी म्हणून आमच्या मदीं आमच्या शिल्पा मामला सारकी आमची जी भयण आसा तिका आमी प्लॅटफॉर्म दिता, तिका आमी फुडें काडटा. गॉड नोज केन्नाय रिजर्वेशन जर जालें जाल्यार आमकां मागीर ना इलाज आसा. आमचे कडेन शिल्पा ममल हे काल जिल्हा पंचायतीचे कॅन्डिडेट आसले, त्याचें कारणूच म्हणून ते आसले. एक क्लीन इमेज आसलेली शिल्पा ममल ही आमचे कडेन आसा. सो हो विचार सुद्दां काळांतरान जातलो. पूण आयच्या घडीक जे 6 वर्सां आमी काम करून घेवन जे फुडें गेल्या तेतूर आज नेतृत्व बदल करणे हे स्थानीक लेवलीचेर मातशें कठीण वचूं शकता. सो तुका तिकेट ऑलमोस्ट कन्फर्म म्हणपाचें. पार्टी प्रेसिडेंट त्या लेवलीचेर ठरयतलो. Okay. पूण आयच्या घडीक हांव काम करता हो 100% फुडलो कॅन्डिडेट म्हणून काम करता. दीपक आसा फाटीं त्यांनी तुमचें ऑफिस ओपन केल्लें पळय तेन्ना विजय सरदेसाय आयिल्लो आनी त्यांनी सांगलेलें की तुम्ही बऱ्यापैकी की कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम इव्हेंटूय करतात वेगवेगळ्या पद्दतीन, वेगळ्या कलाकारांक म्हणजे क्रीडापटूंक तुम्ही स्थान दितात. पूण तांणी अशें म्हटलेलें हे करता आसतनाच मांद्रे मतदारसंघात जे काही समस्या आसा तेचे खातीर संघर्ष करचो पडटलो आनी खंय तरी आमकां फुडें येवचें पडटलें. ह्या खातीर कितें संघर्श आसतलो तुमचो? त्यांचे जे ऑफिस इनॉग्रेशना वेळाचे जे उद्गार आसले ते त्या वेळाचेर आमी पूर्ण आमच्या तकलेन आमी रजिस्टर करून घेतलेले आसात. त्याच्या नंतर ही पहिली प्रेस म्हाका दिसता जाता. गेल्या म्हयन्यानूच आमी ऑफिस ओपन केलां. अनेक विशय आसात घेवपाक. ऑफिस ओपनिंग आनी रोखडेच सडनली म्हाका दिसता 10-15 दिसां भितर आमी सगळ्यो आमच्यो कमिटीज आमी डिजॉल्व केल्ल्यो आनी त्याच्या नंतर आमी पूर्ण हे प्रक्रियेन गेले. आज हांगासर ब्लॉक डिक्लेअर जालो. ब्लॉक डिक्लेअर जाल्या नंतर आमचे कडेन संघटना परती आसली तशी आमी रिइन्स्टेट केली. आयच्या दिसा पासून आमी वेगवेगळे विशय आसात जे सिरियस आनी जेन्युइन जे विशय आसात तेच विशय आमी घेतले. ना की कारणां शिवाय बेश्टेच तेचें राजकारण करपाक जाय अशे विशय आमी घेयनात. पर्सनली आमी कोणाचेर व्हडलेशे आमी घसरपट्टी करिनात. पण आमी हेच्या पयलीं अनेक विशय घेतल्या. मागीर ते 39A विरोधान आसात, हांगासरल्या झोनी प्लॅनाच्या विरोधान आसात, हांगासरल्या हॉस्पिटलाच्या हलगर्जेपणाच्या विरोधान आसात, म्हणजे अनेक आसात. रस्त्याच्या हांगासरल्या संदर्भान आसात. आमी वेळोवेळी आमी आमचें मत जें आसा हें आमी प्रसार माध्यमान आनी सोशल मिडियान मांडलेलें आसा. पण आतां हाच्या अर्थी आमचे कडेन आमी नवीन आमचो ब्लॉक केला. एक नवीन उर्जा घेवन आमी फुडें सरतात. तशेंच आमचो अनिकेत केरकरांचो जो उल्लेख केलो की हांगासर आमी महिला सक्षम करतात, महिला विंग रेडी करतात. त्याच बरोबर आमची युवा शक्ती, आमी मुळात युवा शक्ती कडेन मोठ्या संख्येन आमी कनेक्ट जाल्ले आसात आनी युवा शक्ती आमचे कडेन मोठ्या संख्येन कनेक्ट आसा. आमी हे सगळे जर कंपायल केले जाल्यार येणाऱ्या काळान येणाऱ्या दिसांनी तुमी आमकां पळयतले आमी प्रत्येक वेळोवेळी जे विशय परत एकदां सांगता मांद्रे मतदारसंघाक आसात किंवा तालुक्याक आसात जे विशय भेडसावणारे आसात, मागीर एम्प्लॉयमेंटा संदर्भात आसात किंवा ह्यो ज्यो अर्दवट कामां जी दवरल्यात त्या अर्दवट कामां संदर्भात खंयच्याय विशयाचेर आमी अग्रेसर आसतले. आनी जे पार्टी प्रेसिडेंट विजय सरदेसायान सांगलां, म्हाका अजुनूय तेंचो तूं याद करून दिला की तेंच्यांनी इतलें म्हटलां की एग्रेसीव आसपाक जाय. ताणें म्हटलं हे सगळ्यो तूं क्रीडा सांस्कृतीक सगळ्या क्षेत्रांत काम करतना सुद्दां तूं सॉफ्ट आसपाक जायना, तूं थोडोसो एग्रेसीव आसपाक जाय. ते परत एकदां सांगता की ते पूर्ण तकलेन रजिस्टर्ड आसा आनी आमी आयच्या दिसा पासून त्या कार्याक आमी सुरू करता. जाल्यार ज्या पद्दतीन कामां रखडलेलीं आसात गेली 5 वर्सां जर आमी पळयत जाल्यार मॅक्झिमम आमी जो पॉयंट करात आनी ते प्रोजेक्ट रखडलेले आसात. फॉर इन्स्टन्स आमी जर केरी पासून जर येयले जाल्यार केरीन जो ब्रिज आसा, जो केरी तेरेखोल ब्रिज, जो केरी पासून तेरेखोलाक जोडणारो जो ब्रिज आसा तेचेर स्टे आसली. कोण तरी एक संस्था NGTन गेल्ल्या तेचेर स्टे लायिल्ली. ती 1.5 ते 2 वर्सां जाल्यार ती स्टे हटयल्या. 1.5 ते 2 वर्सां स्टे हटोवनूय थंय तेच्या संदर्भात केन्नाच कितें फुडें काम केल्लें आमकां पळोवपाक मेळना. कारण तेरेखोल हो ह्या मतदारसंघाचो भाग आसा. अजूनही तांकां बिचाऱ्यांक
आपल्या आरोंदाच्या ब्रिजांसून वचून महाराष्ट्रांसून वचून तांकां आपल्या घरा कडेन वयचें पडटा. सो तो एक विशय आसा. त्याच्यानंतर त्याच भागान अंडर केबलिंग करून ड्रेजिंग करून कितलेक तरी कोटी रुपयाचो खर्च करून तांकां पावर सप्लाय दिल्लो, कारण तांकां महाराष्ट्रा पासून पावर सप्लाय जाता. ती इतले कोटी मोडून तांकां पावर मेळना. तो व्हेरी सिंपल, म्हणजे इतले जर आमी सगळे थंय पावयल्ले आसा जाल्यार तो मेळना कित्याक. आनी हेचेर म्हाका दिसता अजूनय यंत्रणा हेचेर कितें म्हणजे कितें बाबा कित्याक लागून हें सुरू जायना हेचेर ते उघडरित्या तेचें आपलें मत व्यक्त करिनात. सिमिलरली आमी जर पळोवपाक गेले जाल्यार मांद्र्या ह्या मध्यवर्ती ठिकाणी पुलीस स्टेशन आसा. ज्या पुलीस स्टेशनाची तशी गरज नासली. एक PSI एका टायमाचेर पेडणे पुलीस स्टेशन चलयता, एक PSI. आतां अनेक PSI आसात पेडणे तालुक्याक. किंबहुना एअरपोर्ट जाल्या नंतर ते वाडपाक जाय, SP DYSP आसपाक जाय, काळांतरान SP आसपाक जाय, तो वेगळो भाग. पण मांद्रे मतदारसंघाक एक पुलीस स्टेशन दिलां, थंय एक PI आसा, तेंचे बरोबर PSI काम करतात. पण जें पुलीस स्टेशन गडबडीन घाई गडबडीन केलां आनी ते सुद्दां आमी आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटाची जी बिल्डींग आसली ते बिल्डिंगेन तें उबें केलां. वास्तवीक तेका वेगळ्या वास्तून तें पुलीस स्टेशन आसपाक जाय, गरज आसा जाल्यार, नाल्यार आउटपोस्ट हें काम करता आसलें. पूण तें सुद्दां अर्दवट आसा. थंय खरें म्हणशीत जाल्यार जर दिवपाक जाय आसलें कितें जाल्यार थंय फायर सर्वीस आसपाक जाय आसली. जी फायर सर्वीस हांगासून पेडणेच्या बाजाराच्या दिसा वगैरे ती भायर काडपाक मेळना हेवटेन कितें जालें जाल्यार. सो मतदारसंघाक एक वेगळी फायर सर्वीस आसपाक जाय आसली. थंय 108 सुविधा आसपाक जाय आसली ॲम्ब्युलन्सांची. तेच्या नंतर आमी फुडें येयले जाल्यार रस्त्याची जी स्थिती आसा, वेगवेगळे रस्ते आसात आमी जे कालच्या जून किंवा मेच्या एंडिंगाक पावस पडल्या नंतर तेंच्यांनी डांबर घातला. आनी अशें म्हटलें गेलें की आमी जेन्ना हेचेर उलयले तेन्ना आमचें अशें म्हटलें गेलें की पावस पडलो तेका आमी कितें करतले. मेच्या 15 तारखे नंतर कोण डांबर घालिनात. म्हणजे आतां 4.5 वर्सां जालीं. अंडर केबलिंग आमी पळयता हें सादारण इथरनेट केबल हो 2021-22 गेला. त्याच्यानंतर वेगवेगळे केबल गेल्यात. प्रोव्हिजन काय ना आमचे कडेन, प्रोव्हिजन काय ना. त्याच्यानंतर 33 kVचे गेला. मागीर त्याच्यानंतर कसले केबल हे सुद्धा पंचायतीक वगैरे खबर नासतात, कारण कोणूच थंय नासता. इंजिनियर्स नासतात, AE दिसनात. कोण तरी डेली बेजीसचेर कामगार घेतलेले ते बिचारे थंय युनिफॉर्म घालून आसतात. तांकां कांयच भितरली टॅक्निकल गोश्टी खबर नासता. तेचो डांबराचो जो लेप आसा हो कालच्या पावसान घातला. आनी तो सुद्दां आमी पळयला, प्रसार माध्यमांसून पळयला, हेची चलचित्रां पळयल्यान आमी की भर पावसान ते डांबर घातले गेला म्हणून. म्हणजे कितपर्यंत ही अर्दवट कामां जी आसात ही अशा रितीन आसात. आनी त्याच्यामुळे हॉस्पिटल आसात, जे हॉस्पिटलाचो मोठो हें आमकां 22 आमी पळयल्लें की असोच मोठो मंडप वगैरे घालून तेचें उद्घाटन केल्लें आनी फक्त 9 डायलिसीस बेडां भितर आसलीं, फक्त 9. आनी 9 डायलिसीस बेडाचें आतां जें हॉस्पिटल दिसता तें करपाक 4 वर्सां गेलीं. आनी आतां सुद्दां जर तुमी पळयशात, उद्घाटन जाल्लें, उद्घाटन करणारी नेते मंडळी गेली, पण थंय पेशंट जे आसात ते बिचाऱ्यांक अजूनय थंय खंत व्यक्त करतात की खंय डॉक्टर्स बसता, खंय कितें ही कोणाचोच कांय ताळतंत्र ना. कारण हांगासरलें CHC उखलला आनी ते थंय घातला. वेळोवेळी पत्रकार हो विशय उखलून धरतात. तेंचो केन्ना ना केन्ना तरी थंय भेट आसता, ते पळयतात आनी ते लोकांच्या निदर्शनांनी हाडून दितात. आनी त्याच्या मुळे हॉस्पिटल सुद्दां जो काल जो ओपनिंग जाला हो सुद्दां एक फार्स आसा. इलेक्ट्रॉनिक सिटी आसात, इलेक्ट्रॉनिक सिटीची परिस्थिती तीच आसा. जमीन घेतल्या तुयेंकारांची, विर्नोडकरांची, दारगळकरांची जमीन गेल्या, पण थंय येणारो एम्प्लॉयमेंट हो अजूनही ना. रस्तो ना तेका, आनी रस्तो नासल्या कारणान खंयच्यो कंपनीज येतल्यो. सांगतात ते की 14 क्लस्टरांक काय 29 क्लस्टरांक आमी मान्यता दिल्या म्हणून, पण ते क्लस्टरांक मान्यता दिवन तेचो उपयोग कित्याक. थंय सबस्टेशन ना. आनी हे सगळें जर पळयलें जाल्यार हेच्या फाटल्यान कोण फॉलोअप करता. ही खऱ्या अर्थान जबाबदारी आसली मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मेंबराची. तेचें काम हें, एकूच मनीस हांगासून वयता, तेचें काम हे सगळे पॉलिसीज बिल्ली तेचो पाठपुराव करप तेचें काम आसता. आनी तेच्या मुळे आमकां दिसता की बदल हो घडपाक जाय, आनी तो बदल घडोवपाक आमी एक पावल फुडें आसतले हें हांव सांगपाक सोदतां.